चा संघ नक्कीच पुढील फेरीत प्राप्त झालाय आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना शिळी विपक्ष माताडी आणि कल्पेश यायचं आपण बघा आपणच ठरलात मॅन ऑफ द मॅच ज्यांनी एक षटक टाकलं 4 धावा खर्च केल्या वैयक्तिक 19 धावा केल्या 8 चेंडूमध्ये तोच ठरलाय मॅन ऑफ द मॅच आणि मी कॉम्बॉक्समध्ये पुरतोच थांबतो कॉम्बॉक्समध्ये इन्व्हाइट करतो साथी समालोचक राहुल सरांना एक पारितोषिक आलेलं आहे खास करून केतन मात्रे महाराष्ट्राचा बायकरमॅन यांच्या माध्यमातून अभिकरिता 500 कॅश प्राइज आहे. सध्या केतन ऑनलाईन आनंद घेतोय. मात्रे आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर कल्पेश गोवारी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर आहे. चला कल्पेश आपण यायचंय का ओके. चला माताडी संघ आपले प्लेयर सलामीवर आपण पाठवून द्या. बिल्डिंग सेट झालेली आहे. जरूर शील संघ आपण बघतो स्वर्गीय नाना माळी यांच्या स्मरणार्थ रामजी माई यांनी हा संघ उतरलाय. म्हणजे जरूर पॅकर्स खूप गरजेचे आहेत ॲज अ टीम. मग ते ग्रामीण खेळाडू असतील त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता. आणि आजच्या मॅचमध्ये जरूर कवेश किशोर अलिमकर यांचा नक्कीच डेब्यू असणार आहे आजच्या मॅचच्या माध्यमातून. आणि त्यांचे वडील किशोर अलिमकर जे 40+ टीमचे शिळगावचे कर्णधार कॅप्टन आहेत. अंडर 16चा खेळाडू आहे. बघूया आजच्या या मॅचच्या माध्यमातून कवेश किशोर अलिमकर यांचा केक असो. किशोर शेठ अलिमकर यांना विनंती की आपण देखील या VIP डाईजवरती. आणि प्रेमनाथजी आपण यायचे आणि रामदादा माळी आपण आला असाल तर आपण या. आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मॅचला आपण करतोय सुरुवात. फ्रेश मॅच 5 ओव्हर देखील आपल्याला पाहायला मिळेल. फर्स्ट राऊंडची लास्ट मॅच आहे. सेमीफायनलमध्ये ओमसाई आगासन ऑलरेडी क्वालिफाय झालेला आहे. एक मॅच जिंकत पुढच्या मॅचमध्ये आपल्याला कौसा संघ जरूर खेळताना पाहायला मिळेल. माताडीच्या अगेन्स्ट स्वर्गीय नाना माई शेळगाव इन ॲक्शन आहे. गावदेवी माताडीच्या अगेन्स्ट राज पाटील सोबत सलामी आलेत फलंदाज प्रणव. आणि बॉलिंग मार्कवरती पहिल्या षटकामध्ये नीरज वास्कर. अंपायरचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत आले. आपण सामन्याला करूया सुरुवात. 5 ओव्हरची आपल्याला मॅच पाहायला मिळेल. P1 P2 अशी 2 षटकं महत्वाचे असणार आहेत. वास्करचा पहिला चेंडू राऊंड विकेटनं पहिलाच बॉल बाकफुटला जाऊन कट करत असताना फटका चांगला आहे. चेंडू वेगानं चाललेला पॉईंटच्या दिशेने आउटफील्ड फास्ट चेंडू अडवता बराचसा वेळ गेलेला आहे. आता फायनली चेंडू अडून उचलून फेक करेपर्यंत 2 धावा मिळतील गावदेवी माथाडीला. माफ करा 3 धावा घेतलेल्या आहेत. 3 धावा मिळणार आहेत पहिल्याच बॉलवरती. नीरज वास्करचा पहिला चेंडू
मागपुढला जाऊन कट करत असताना अंदर टोस खेळले. बॅटर माहिती होतं की पॉवर प्ले सुरू आहे. इनफिल्ड शॉट मध्येच शॉट पॉइंट आहे. गली रिजन मध्ये फिल्डर आहे. शॉट कव्हर थोडासा स्क्वेअर आहे. साइड स्क्रीन लाईक फिल्डर आहे. एक लॉंग ऑन मध्ये शॉट थर्ड शॉट फाईन. विकेट किपर पुढला झोन कट करण्याचा प्रयत्न होता. राज पाटीलचा चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाही. डॉट बॉल. चांगला चेंडू चांगली बॉलिंग करत असताना आपल्या षटकामध्ये नीरज वास्कर. विकेट टू विकेट बॉलिंग होती. म्हणजे मॅच मध्ये धावा 50 प्लस जाण्याचा प्रयत्न असेल. ऑन साइडला पॅटर्न शॉट आहे राज पाटीलचा. दर्जेदार होता शॉट. सन्स देखील चांगला मिळतील. बघूया 4 की 6 आल्या चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल 4 न पुढे. स्कोर काढूया. आपल्याला एकूण रन्स पाहायला मिळतील 7 धावा झालेल्या. धावा बलकावरती. षटकातील पुढील चेंडू राऊंड विकेट. सेन्सिबल क्रिकेट. समोर ड्राईव्ह करत रनआउटची संधी जरूर होती. डायरेक्ट हिट. कन्वेस्ट दाबल नक्कीच पाहायला मिळाला. डेब्यू त्याचा आजच्या मॅच मध्ये. त्याचे वडील देखील आलेत पहिला पाहण्याकरिता खेळ. अपेक्षा असतील की चांगला क्रिकेट खेळावा. अंडर 16चा खेळाडू. पिताश्रीने तर खूप चांगला क्रिकेट खेळला. जे 40 प्लसचे कर्णधार आहेत. आज त्याला संधी मिळालेली आहे प्रमुख टीम मध्ये. नेक्स्ट बॉल वास्कर. राऊंड विकेट ना बॅचलर मध्ये उडवला फटका. रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू बरोबर आमच्या VIP टाईज वरती लॉंग ऑनला क्लिअर करत असताना आला दर्जेदार फटका. सिक्सर. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट ना. समोर ड्राईव्ह करत असताना व्ही शेप मध्ये क्लासिकल फटका आहे. नेत्रदीपक आपला फटका पाहायला मिळाला. जणू काय लेदर बॉलचं क्रिकेट सुरू आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे. धावा 4. सुपर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपताना गावदेवी माथाडीची आपण धावसंख्या बघितली. हेल्दी रन रेट आहे 18 धावा P1 मध्ये. दर्जेदार सुरुवात करत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रणव सोबत राज पाटील. P2 मध्ये बॉलिंग मागवती बॉलर परेश आलेत. परेश माई. P2 मध्ये आपल्याला बॉलिंग बागवती पाहायला मिळतील. P1 अक्षरशः फोडलाय प्रणव ना. एक सिक्सर, एक चौकार. राजच्या बॅटमधून एक चौकार. 18 आलेला आहेत. माईचा पहिला चेंडू रिव्हर्स खेळत रन चांगला मिळतील. चेंडू वेगाने चाललेला शॉट थर्ड मॅनला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा 4. दर्जेदार सुरुवात करत असताना P2 ला सुरुवात झालेली आहे. पहिलाच बॉलवरती चौकार खेळत असताना राज पाटील. 22 धावा. स्कोर कार्ड वरती ऍक्शन रिप्लाय.
ऍक्शन रिप्ले जणू काय मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक त्या दिशेनं खेळलेत. हा देखील चेंडू शॉट थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. दिली आहे पहिल्या इनिंगची 26 धावा. सेन्सिबल क्रिकेट बॅक टू बॅक दोन मोठे फटके आलेले आहेत. सिंगलनं सॅक्रुटेट केलेली आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने जाईल पुढे. स्कोरबोर्ड 27 27 धावा आहेत. धावा पुस्तकावरती षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. P1 मध्ये देखील चांगली बॅटिंग झाली. तब्बल 18 धावा आल्या. परेश माईच्या ऑलरेडी 3 बॉलमध्ये 9 आलेल्या आहेत. P2 सुरू आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक. प्रणव स्टॅकिंग एंडला आहेत. माईचा पुढचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळले. डॉट बॉल. सिंगल घ्यायचं की डबल घेऊन सॅक रोटेट करायची की मोठा फटका मारायचा याच्यामध्ये बराचसा वेळ गेला. त्याद्वारे त्याचा फायदा होत असताना टीमला आला डॉट बॉल. नेक्स्ट बॉल ओद विकेट. यावेळेचा फटका चांगला आहे. टायमिंग प्रचंड सुंदर. रन्स देखील चांगला मिळतील. लॉनला क्लिअर करत असताना प्रणवच्या बॅटमधून दर्जेदार सिक्सर. पहिला विकेट करिता 33 धावांची भागीदारी. जबडा तोर फलंदाजी होते पहिल्या इनिंग मध्ये. सिंगल इथे देखील मेल. सिंगलने संघाच्या धावसंख्या जर 1 न पुढे स्कोरबोर्ड देखून रन्स आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपला. पॉवर प्ले मधील सगळ्यात मोठी धावसंख्या आजच्या दिवसातील बघू शकाल आपण. तब्बल 34 धावा झालेल्या आहेत. यस दिस आहे. नाही तर मोठी धावसंख्या आपल्याला 60-70 प्लस कदाचित पाहायला मिळेल. ज्या अनुषंगाने दोन्ही बॅटर आता सेट झालेले आहेत. बावेश थर्ड ओव्हरला सुरुवात करतोय. पॉवर प्ले संपलेले आहेत. ऑन सेट पॅक केलेले मिड विकेट लॉंग ऑनला फिल्डर. पहिला चेंडू फुल टॉस आहे. समोर खेळ आहेत. डीप मध्ये फिल्डर आहे. चूक होणार नाहीये. नो बॉलचा इशारा स्क्वेअर लेग चॅम्परचा लगेच आपल्यापर्यंत आलेला आहे. 1+1 एकूण धावा मिळतील 2. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोरबोर्ड 36 वरती आहे. धावा आणि धावा सध्या तरी धावा बलकावरती आलेल्या आहेत. धावांची लय लूट करत असताना शिळचे बॉलर. नेक्स्ट बॉल फ्रीटचा आहे. पुन्हा फुल टॉस लफेटलाय. त्याला पाठवलाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या बरोबर डोक्यावरून आला सिक्सर. बॅक टू बॅक मोठे फटके. धावा आणि धावाचे धावा बलकावरती 42.
नेक्स्ट बॉल माई एज आहे चेंडू शॉर्ट थर्ड मध्ये डरी हिटचा प्रयत्न करायला हवा होता. राजची विकेट महत्वाची आहे सध्या तरी. आला डॉट बॉल. आउटसाइड एज मोठी होती. शॉर्ट थर्डला प्रोटेक्शन होतं. धाव मिळणार नाही असताना डॉट बॉल. संघाचे गुण धावसंख्या बघता आपण चाललेले स्कोर कार्डवरती हेल्दी रन रेटनं स्कोर बोर्ड चाललेला पुढे 42 झालेला आहेत. थर्ड ओव्हरचा खेळ सुरू आहे. याच रन रेटनं रन्स बनवल्या 70-80 प्लस आपल्याला पाहायला मिळतील गावदी माथाडीच्या. नेक्स्ट बॉल. फुल टॉस हे फक्त दिशा दिलेली सेकंडचा कॉल असू शकेल त्याच अनुषंगाने खेळलेत. बघितलं मिड विकेट स्क्वेअर लेग डीप मध्ये सेन्सिबल क्रिकेट. क्रिकेटमध्ये प्रत्येकी बॉलवरती सिक्सर किंवा चौकारच येईल असं नाहीये. जास्तीत जास्त डोक्याचा वापर करून कशा पद्धतीनं रन्स येतील किंवा कशा पद्धतीने इकडनं धावा बनवता येतील त्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. तेच करत असताना सध्या तरी राज पाटील या थर्ड ओव्हरमध्ये. नेक्स्ट बॉल. हेलिकॉप्टर शॉट खोदून काढला फटका. डीप मध्ये फिल्डर आहेत त्यांचे प्रयत्न जरूर त्यांना बीट करत चेंडू चाललेला आहे साइड स्क्रीनच्या दिशेनं. मिळतील धावा 6. प्रचंड सुंदर टायमिंग आहे. राज पाटीलनं छाप सोडलेली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्याच्या खेळाच्या जोडावरती. अजून एक फटका क्लासिकल. बघतच राहा फटका. काय क्लास आहे मैदानाच्या राज पाटीलचा. जबरदस्त बॅटिंग. नेत्रदीपक चौकार.
एक चांगला ॲज अ बॉलर बनवू शकेल आणि गरजेचा देखील आहे. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटच्या संपर्क नाही, डॉट बॉल. यंगस्टर समोर, त्याच्या समोर एक अप्रतिम खेळाडू राज पाटील, ज्याने आतापर्यंत चांगली बॅटिंग केलेली आहे. चांगली सुरुवात होती आपल्या करिअरची. जेव्हा आपण ॲज अ बॉलर किंवा ॲज अ फिल्डर म्हणून टीममध्ये येतो, अपेक्षा असतात टीमला की चांगला क्रिकेट खेळावं आणि चांगलीच बॉलिंग सध्या तरी पाहायला मिळते कवी सलीमकरच्या षटकामध्ये. अंडर 16चा खेळाडू आहे. रनसेत 59. नेक्स्ट बॉल. अजून एक चांगला चेंडू आहे फुलर लेनचा. काय बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला. डेरिकेटचा प्रयत्न केला होता, कदाचित इथनं विकेट मिळू शकली असती. मग बॉलिंग खूप दर्जेदार होतीये. क्लासिकल आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. 4 बॉलमध्ये फक्त 4 धावा खर्च केलेला राज पाटील सारख्या बॅटरला थांबवणं सध्या इझी नाहीये. तो प्रत्येकी क्रिकेट टुर्नामेंटमध्ये त्याची बॅट बोलतीये आणि त्याच्या समोर एवढी चांगली बॉलिंग. व्हेरी गुड. फुल टॉस समोर ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनला फिल्डर आहे. दहावीतनं एक सिंगल असमेल. 5 चेंडू 5 लिगल आहेत, त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा नाहीये. 5च धावा आलेल्या आहेत. चांगली बॉलिंग करत असताना कवेश अलीमकर. जरूर वडील देखील आनंद घेत आहेत. भरपूर वर्ष त्यांनी देखील क्रिकेट खेळलेला आहे. आज त्यांचा मुलगा खेळतोय. राऊंड विकेट ना. फटका चांगला, प्रतिमे रन्स देखील चांगला मिळतील. राजचा हा एक वेगळा अंदाज आहे. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4 आणि चौकाराच्या मध्ये त्यांनी एकूण धावसंख्या जर बघितली 65. गावदेवी माथाडी. भव्य अलीमकर आलेत लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती. नीरजने 18 दिल्या, परेशनं 16 दिल्या, त्याच्यानंतर भावेशने 23 आणि कवेशनं फक्त 9 धावा खर्च केल्या. भव्य आलेत लास्ट षटकामध्ये डेट ओव्हरमध्ये. जुनी पहिल्या षटकापासून डेट ओव्हरच आहे. 65 इंडिव्हिज्युअल. आय थिंक बघूया आमच्या स्कोर आम्हाला माहिती देतील. 41 आय थिंक झाला असावा. 41 असतात. विकेट ना. फटका चांगला आहे, रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू बरोबर खेळाडू कक्षामध्ये 6. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 70+ झालेली आहे. 71. 71 धावांची भागीदारी, सगळ्यात मोठी भागीदारी पाहायला मिळते आपल्याला स्पर्धेमधील. जबरदस्त बॅटिंग करत असताना प्रणव आणि राज. नेक्स्ट बॉल विकेट ना. अजून एक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर हाणावा लागेल. बॅक टू बॅक मोठे फटके स्क्रीनच्या दिशेला. दर्जेदार 6.
35 धावांची आपल्याला इनिंग पाहायला मिळाली. प्रणवनं जबरदस्त बॅटिंग केली. राजला मात्र स्ट्राईक आलीच नाहीये लास्ट ओव्हरमध्ये. त्याचे इंडिव्हिज्युअल 41 आहेत. नवीन बॅटर गेला मैदानाच्या आतमध्ये रोहित. सेव्हन्टी सेव्हन वरती धावपर एक थांबलाय. त्याचं कारण चांगली बॉलिंग करत असताना या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 6 त्याच्यानंतर डॉट. चौथ्या बॉलमध्ये रनआउटची विकेट. 5वा चेंडू घेऊन तयार आहे. आउट विकेट ना. रोहित समोर ऑन साईडला टर्न केला. फटका पावशे जेलच्या खाली. मेल विकेट. फलंदाज बाद. ऐंशीच्या आतमध्ये थांबवलं जाईल का? ज्या अनुषंगाने लास्ट ओव्हरमध्ये बॉलरनं कमबॅक केला जरूर. नेक्स्ट बॉल. आउट विकेट ना. अगोदरच कळले बॅटर. चेंडूना बॅटचा संपर्क अजिबात नाहीये. डॉट बॉल. शेवट चांगला केलेला बघतो आपण शील्ड टीमनं या इनिंगचा. एकूण रन सेट 77. 77 धावा. माफ करा. 77 धावफलक होते. 78चं मोठं चेस असणार आहे या मॅचमध्ये विजयाकरिता. सुरुवात धमाकेदार करावी लागेल शील्ड टीमला मॅचमध्ये. खास करून पॉवर प्ले फोडावे लागतील. P1 P2 मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. जरूर कशा पद्धतीने बॅटिंग असेल पुन्हा एकदा आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे सहकारी समालोचक अभि यांचा दर्जेदार आवाज आपण सकाळपासून ऐकतोय. त्यांना इन्व्हाइट करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. तर बघा, धन्यवाद राहुल सर. जर विचार केला आपण तर आजच्या दिवसातील उच्चांक गाठलाय. 78 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान पार पाडायचं आहे. तेच म्हणजे शिळी संघाला. व जर विचार केला तर पहिल्या चेंडूपासून मोठे फटके नक्कीच मारावे लागेल. पहिल्या चेंडूपासून दबाव टाकावा लागेल. तेच म्हणजे माथेडी संघाच्या गोलंदाजांवर 78 धावसंख्येचं स्पर्धेतील उच्चांक गाठला. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना रंगला. तोच म्हणजे शिळ विपक्ष माताडी. दोन संघांमध्ये मोठी फाईट. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. यातून जो संघ जिंकेल तर नक्कीच कौच संघाशी लढत करेल. बघा, आघाडीचे 2 फलंदाज मैदानात दाखल होत असताना बघा, आघाडीचे 2 फलंदाज मैदानात दाखल होतात. रोहन आणि नीरज. 2 फलंदाज शिळ संघाचे. आघाडीचे फलंदाज मैदानात दाखल झालेत.
78 धावसंख्येचा पाठलाग पार पाडायचा आहे. एक मोठं आव्हान, एक मोठं डोंगर उभं केलंय, तेच म्हणजे शिवसंघासमोर. मग स्ट्राईक एंडला असेल रोहन, नॉन स्ट्राईक एंडला नीरज. वैयक्तिक पहिल्याने संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज P1चं षटक बघा. मग सार्थक आलाय. माथाडी संघाचा गोलंदाज. 78 धावसंख्येचं एक मोठं आव्हान, भलं मोठं डोंगर उभा केलंय, उच्चांक गाठलाय या स्पर्धेतील. मग जर विचार करता सकाळपासून नक्कीच धावा होत नव्हत्या, पण मात्र शेवटच्या सामन्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये काय बॅटिंग केली बघा दोन्ही फलंदाज. नॉटआउट जर विचार केला तर अर्धशतक दोन्ही फलंदाजांनी नक्कीच केलं होतं. 50 धावा नॉटआउट लावल्या होत्या. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये थोडंफार फलंदाज बाद झाले. नक्कीच सुवर्ण संधी होती अर्धशतक कंप्लीट करण्याची राजकडे, पण ती देखील हुकली. स्ट्राईक एंडला रोहन, लेफ्टर बॅटर, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सार्थक. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झालाय बघा. फलंदाज झालाय बाद. बघा कौसा संघ, आपण कुठे असाल रिपोर्टिंग करायचंय. कौसा संघ पहिल्या चेंडूवर मोठा धक्का लागलाय. पहिल्या चेंडूवर चेंडूचा तंबूचा रस्ता दाखवलाय, तेच म्हणजे रोहनला. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. बघा अक्षय आला आता मात्र. P1चं षटक आहे. P1च्या षटकाला नक्कीच मोठा करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद झालाय. पहिले यश मिळालंय. मात्र उडवलाय चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक खेळाडूच्या चेंडूच्या खाली जात असताना 2 धावा देखील धावून कंप्लीट झाल्यात. इथून 2 धावा धावून कंप्लीट झाल्यात. जर बघा विचार केला, पहिल्या चेंडूवर एक मोठा धक्का लागला, नाही तर मात्र दुसरा चेंडू फेकला. दुसऱ्या चेंडूवर धावांचं श्रीगणेश नक्कीच झालं. दोन्ही धावफलक झाले सुरू. 78 धावसंख्येचं मोठं आव्हान पार पाडायचं, एक मोठं डोंगर उभं केलं ते म्हणजे शिवसंघासमोर. हा चेंडू देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, रनाडची संधी, डायरेक्ट हिट नक्कीच केलाय. डायरेक्ट हिट झाला असता फलंदाज बाद झाला असता. सिंगल स्वरूपाची एक धाव, त्यानंतर सिंगल डबलला नक्कीच प्राधान्य दिलं जातं. बघा जर विचार केला तर P1चं षटक चालू आहे. या षटकाला मोठा करण्याचा प्रयत्न नक्कीच चालू होता, पण इथे फटका फसला. फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद झाला. 3-5 चित झाला फलंदाज रोहन. मात्र नवीन फलंदाज मैदानात. स्ट्राईक एंडला नीरज असेल. नीरजसाठी पहिला चेंडू सार्थकचा. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत नक्कीच झालाय. 3 धावा खर्च केल्या 3 चेंडूमध्ये. एक गडी देखील बाद केलाय पहिल्या चेंडूवर. आता मात्र पूल करण्याचा प्रयत्न. ग्राउंडेड शॉट सिलेक्शन इकडे झाली आहे चुकी आणि आलाय चौकार. कॉर्नरमध्ये नक्कीच चुकी झाली आहे. चौकार देखील आलाय. खातं ओपन केलंय चौकारानं, नक्कीच खातं ओपन केलंय.
धावसंख्या धावपकड 7 धावा नक्कीच झाल्यात. पहिलं षटक मैदानात मार्ग असते. पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. P1चं षटक आहे. इथे मात्र मोठे फटके मारणं तेवढंच महत्त्वाचं असेल ते म्हणजे शिवसंघाला. हा चेंडू लॉफ केलाय लॉंग ऑनला आणि आलाय षटकार बघा. चालू आहे. षटकार नक्कीच झालाय. लॉंग ऑन क्लिअर केलाय. फलुतरमध्ये क्षेत्ररक्षण सुरेख क्षेत्ररक्षण नक्कीच झालंय. षटक देखील संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या धावपकावर एकूण 14 झाल्यात. एक गडी बाद झालाय. पहिल्या चेंडूवर यश मिळालं. एक षटकार देखील आलाय. एक षटकार एक चौकार. 14 धावा धावफलकावर लागल्यात. 78 धावसंख्येचा पाठलाग करतात तो म्हणजे शिवसंघ. दोन फलंदाजांमध्ये सुरेखरित्या पार्टनरशिप नक्कीच झाली. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज राज आला आता मात्र. स्ट्रायकिंगला नीरज असेल. नीरजचा जर विचार केला तर वैयक्तिक 11 धावसंख्येवर खेळतोय. कुठेतरी एक आशा असेल संघाची नीरजकडून की वारंवार मोठे फटके खेळेल आणि आपल्या संघाला नक्कीच पुढे जाणून घेण्याचा प्रयत्न करेल. सुरुवात तर झाली आहे. 14 धावा धावफलकावर लागल्यात. एक गडी देखील बाद झालाय. पहिल्या चेंडूवर यश मिळालं. हा चेंडू देखील मिळवून क्षेत्रामध्ये बघा थोडासा नाराज आहे. नक्कीच नाराज आहे. रनआउटची संधी होती तर चेंडू पक्क्या पहिल्याच अटॅमध्ये तो पकडला असता तर फलंदाज देखील बाद झाला असता. रनआउट झाला असता. अठ्ठ्याहत्तर धावसंख्येचा पाठलाग पण इथे कुठेतरी थोडंसं दबावाखाली खेळत होतो म्हणजे शिवसंघ. ऑफ करण्याचा प्रयत्न मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क दिसला नाहीये. हा चेंडू आलाय निर्धाव आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातात गेलाय. निर्धाव चेंडू मिळालाय. दुसरं षटक P2चं षटक मैदान मार्गस्थ आहे. खोदून काढलाय बघा. दिशा घेण्याचा प्रयत्न नक्कीच थ्रो झालाय. 2 धावा देखील धावून कंप्लीट झाल्यात. दोन्ही धावसंख्येत फुलवाढ धावसंख्येत अपरकर झाली म्हणजे 17 धावा झाल्यात बघा. दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे बघा. इथून मात्र सिंगल डबलने कोणताही फरक पडणार नाही. तो म्हणजे मात्राडी संघाला प्रत्येक चेंडू नक्कीच सीमारेषा पार फेकावा लागेल. प्रत्येक चेंडूवर मोठे प्रहार करावे लागतील. हा चेंडू देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बघा. दुसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. 2 चेंडू नक्कीच निर्धाव फेकलेत. दुसऱ्या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न चालू पण चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये आणि हा देखील आलाय निर्धाव चेंडू. दुसरं षटक तो तर लॉफ केलंय. झेलची संधी असेल. सुरेख क्षेत्ररक्षण दुसरी धाव घेऊन धाव कंप्लीट झाली आहे. सुरेख क्षेत्ररक्षण नक्कीच झालंय बघा. विचार केला तर प्रत्येक धावा इथे मात्र संघर्ष करावा लागतो तो शिवसंघाला. कुठेतरी कमी पडलाय बघा. गोलंदाजी नक्कीच थोडीशी खराब झाली. प्रत्येक गोलंदाजावर प्रति हल्ला चढवला तेच म्हणजे माताडी संघाच्या दोन्ही फलंदाजांनी. नंतर मात्र दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. 5 धावा नक्कीच खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये. शेवटचा चेंडू लॉफ केलाय आणि आलाय चौकार. कावकरला नक्कीच भेदलाय आणि शेवटच्या क्षणाला चौकार देखील आलाय. षटक संपलंय बघा. 2 षटकांच्या समाप्तीने धावफलकावर झाली. एकूण 23 धावा झाल्यात बघा.
कारण बघा 18 चेंडू आणि 55 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू 55 धावा. 2 षटकं संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 23 झाल्यात. पहिल्या षटकामध्ये एकूण 14 धावा. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी राजने 9 धावा खर्च केल्या. आणि आता मात्र तिसरं षटक बघा पुन्हा एकदा वैयक्तिक तिसरा आणि संघासाठी दुसरं षटक करून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सार्थक आलाय, ज्यांनी पहिलं षटक टाकलं. P1चं षटक टाकलं. एक गडी देखील बाद केला. 14 धावा खर्च केला. तोच एकदा आता मात्र गोलंदाजी मार्कवर पुन्हा आलाय. स्ट्राईक एंडला फलंदाज नीरजसाठी पहिला चेंडू सार्थकचा. सूर्य क्षेत्ररक्षण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, तेवढंच सूर्य क्षेत्ररक्षण स्वतःच्याच फॉलोअरमध्ये चेंडू अडवला गेला. हा देखील पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. बघा पहिल्या षटकाचा जर विचार केला, पहिला षटक याच गोलंदाजाने फेकला होता. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला होता. त्यानंतर 14 धावा आल्या होत्या 5 चेंडूमध्ये. पण आता मात्र दुसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा प्राचारण केलंय कर्णधाराने. लॉंग ऑन रिझनमध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फंबल झाला. दुसरी धाव देखील धावून कंप्लीट होईल का? 2 धावा धावून कंप्लीट झाल्यात. का थोडंसं फंबल झालं, जिथे 1 धाव देखील 2 धाव देखील खर्च केल्यात. 25 धावा नक्कीच झाल्यात. लक्ष खूप मोठे 78 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान ठेवलंय. ते पार पाडेल का शिवसंघ, का त्यांना रोखेल तसं म्हणजे मातारडी संघ. तिसरं षटक मार्गस्थ. तिसऱ्या षटकातील उर्वरित 4 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. आता मात्र लॉफ केलाय. फटका हवे त्या फटका चुकलाय का? की फटका चुकलाय. फलंदाज झालाय बाद. पुष्पकने एक सुरेख झेल पकड. तिसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. फलंदाज बाद झाले. एक सुरेख झेल पकडला गेलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. नवीन फलंदाज हेमंत पावशे आलेत. शिवसंघ आता मात्र अडचणीत सापडलाय. पहिल्या सत्रामध्ये 78 धावा झाल्यात. पहिला चेंडू फुलटा चेंडू काऊ करून मध्ये तेवढंच सुरक्षित रक्षण झालंय. सिंगल स्वरूपाची 1 धाव. विचार केला तर आता मात्र तिसऱ्या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. कुठेतरी संघर्ष करतोय, कुठेतरी धावा रोखल्यात. त्याच म्हणजे माताडी संघाने कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारून देत नाही आहेत गोलंदाज. चांगल्या प्रकारे गोलंदाजी तिखट मारा गोलंदाजीचा करतायत गोलंदाज. अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता मात्र लॉफ केलाय. झेलची संधी असेल क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिझन मध्ये. फलंदाज झालाय बाद. सुरेख झेल. समोर संघाची देखील तेवढीच घातक गोलंदाजी आहे. त्या संघाचा जर विचार केला तर त्या संघाने पहिल्या सत्रामध्ये चांगल्या प्रकारे फलंदाजी केली. या स्पर्धेतील आजच्या दिवसातील उच्चांक गाठला या संघाने. 78 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान.
लॉंग लेग मध्ये सुरेख झेल. शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. आता मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक सुरेख झेल फलंदाज झालाय बाद. षटक देखील संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 26 धावा. संघर्ष करतोय तोच म्हणजे शिवसंघ. कुठेतरी दबाव दिसतोय. आता मात्र भलं मोठं आव्हान डंगर रचले ते म्हणजे माताडी संघाने. कौस्तुभसाठी नक्कीच कॅश प्राईज आले. 3 चेंडू तर 3 षटकार नक्कीच लगावले. तर महेश आलिमकर यांच्याकडनं 5,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे बघा. ATM ओपन झालंय. 5,000 रुपयाचा कॅश प्राईज लावलाय कौस्तुभसाठी. 3 चेंडू 3 षटकार महेश आलमकर साहेबांकडून. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुष्पक ज्याने सुरेख 2 झेल नक्कीच पकडले. तोच गोलंदाजी मार्कवर प्राचारण झालाय. ऑन साईडला नक्कीच खेचून करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा देखील धावून कंप्लीट होत आहेत. बघा एकेरी दुहेरीने कोणताही फरक पडणार नाही. प्रत्येक चेंडू सीमारेषा पार फेकणे, प्रत्येक चेंडूवर चौकार मारणं तेवढंच महत्त्वाचं ठरलंय. तेच म्हणजे शिवसंघाला कुठेतरी इक्वेशन वाढलंय. आता मात्र चेंडू पासून धावसंख्या फार लांब झाली आहे. स्ट्रायकिंगला हेमंत पावशे लॉफ केलाय ऑन साईडला. झेलची संधी. इथे मात्र झेल ड्रॉप झालाय. चुकी झाली आहे. सुवर्ण संधी चालून आली होती पण चुकी झाली आहे. कॅच देखील ड्रॉप झाली आहे. कौस्तुभ नॉन स्ट्रायकिंगला. स्ट्रायकिंगला हिंमत असेल. तर समीकरणाचा जर विचार केला तर 10 चेंडू आणि 48 धावसंख्येची गरज आहे. कुठेतरी सामना एकतर्फी नक्कीच झालाय. वारंवार फक्त कार्पेटच्या सहाय्याने कोणत्या प्रकारचा हवाई फटके नक्कीच खेळत नाहीये फलंदाज. बघा 78 धावसंख्येचं मोठं आव्हान ठेवलंय. तर वारंवार आपल्याला मोठे फटके नक्कीच करावे लागेल. हवाई फार नक्कीच करावे लागतील. पण इथे मात्र कुठल्याही प्रकारचे समीकरण दिसत नाहीये. खांदे पूर्णपणे टाकलेत ते म्हणजे शिवसंघाने. चॉप करण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील आला आणि हिरवा चेंडू. काय गोलंदाजी केली बघा. जर विचार केला ना तर पहिल्या षटकानंतर कोणत्या प्रकारचा षटकार हे फलंदाज मारू शकले नाहीयेत. पूर्णपणे झकडून ठेवलंय. प्रत्येक चेंडूसाठी आणि प्रत्येक धावांसाठी संघर्ष करावा लागलाय मैदानात शिवसंघाला. एकदा आडवाफाटीन घेण्याचा प्रयत्न. आता मात्र एकाच धावावर चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुष्पक. स्ट्रायकिंगला हेमंत पावशे. रिवर्सचा फटका घेण्याचा प्रयत्न. षटक संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फलकावर 32 धावा. इक्वेशन आता मात्र खूप मोठं झालंय बघा. 6 चेंडू आणि
कौस संघ आपण कुठे असेल तर रिपोर्टिंग करायचं आहे. कौस संघ 6 चेंडू आणि 46 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 46 धावा एक मोठा विजय संपन्न करेल तो म्हणजे कौस. इथून म्हाताडी संघ कौस संघ आपण कुठे असेल तर यायचं आहे बघा टॉससाठी. स्ट्राईक एंडला प्रणव आहे का? स्ट्राईक एंडला बॉलर प्रणव आहे. स्ट्राईक एंडला कौस्तुभ. पहिला चेंडू फुलटो चेंडू चुकी झाली आहे. पंचाने वाईट चेंडू देखील घोषित केले. पंचाने दंडित केले. वाईट +1 एकूण 2 धावा नक्कीच मिळतील. अजून देखील बराचसा धावफलक बाकी आहे. अजून देखील 44 धावसंख्येची गरज आहे. पहिला चेंडू अवंतर फेकलाय. पहिल्या चेंडूवर वाईट +1 एकूण 2 धावा खर्च केल्यात पहिल्या चेंडूवर. आता मात्र लॉफ केलाय ऑन साईडला. चेंडू फेकून दिलाय सीमारेषा पार आणि आलाय षटकार. करण्याचा प्रयत्न तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण देखील झालंय. आता मात्र 4 चेंडू बाकी आहेत. शेवटचं षटक आहे. कमबॅक करण्याची संधी मात्र गमावली तीच म्हणजे शिळी संघाने. बघा 78 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान ठेवलं होतं. ते आव्हान पार पडत असतं पहिल्या षटकापासून मोठे फटके खेळणं तेवढंच महत्त्वाचं होतं पण कुठेतरी कमी पडले. हा चेंडू देखील निर्धाव आहे. बघा वारंवार निर्धाव चेंडू फेकण्याचा प्रयत्न करतात. सिंगल स्वरूपाची 1 धाव. बघा षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. एक मोठा विजय प्राप्त करतील तेच म्हणजेच माताडी संघ. आता मात्र औपचारिक राहिले बघा या सामन्यातील. फक्त 1 धावा 1 चेंडू बाकी आहे. अजून देखील बराचशा धावा बनवायच्यात. लास्ट बॉल टू गो. शेवटच्या चेंडूवर नक्कीच सन्मान दिलाय. सामना जिंकलाय. एक मोठा विजय संपन्न केला तुमच्या माताडी संघाने. कौच संघ आपण कुठे असेल त्वरित यायचंय बघा.